नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, म्हणजेच 2 मार्चच्या भागात. अर्जुन सायलीने सचिनला अस्मिताच्या रूममध्ये आणलेलं असतं. त्यावेळेला अस्मिता झोपलेली असते. ती अस्मिताला हात लावून उठवते आणि अर्जुन पण आवाज देत असतो. त्यानंतर अस्मिता उठते. तेव्हा सचिनला धरलेलं असतं अर्जुनने. अस्मिता पटकन खाली उतरते आणि म्हणते, तू असं का पकडलंय सचिनला? सोड त्याला आधी. अस्मिता सचिनजवळ येऊन उभी राहते आणि अर्जुनला बाजूला करते. अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो. सचिन या वेळेला गेटच्या बाहेर एका मुलीबरोबर होता. तेव्हा सचिनचा कांगावा चालू होतो. तो म्हणतो ती मुलगी नव्हती, पुरुष होता अस्मिता. अर्जुन सायली दोघंही अस्मिताला सांगण्याचा प्रयत्न करतात, पण अस्मिता काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते. तेव्हा सचिन तिला म्हणतो, तुला तर माहिती आहे ना, मी एका माणसाकडून उसने पैसे घेतले आणि तेच वसूल करायला तो आलेला होता. अस्मिता म्हणते, अर्जुन मला त्या माणसाबद्दल माहिती आहे. सचिनने मला सगळं सांगितलेलं आहे. अशा वेळेला आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्यावर अविश्वास दाखवायचा. सायली म्हणते, अस्मिता ताई, तुम्हाला अजूनसुद्धा हे खरं वाटत नाही आहे? आम्ही स्वतः बघितले मुलीबरोबर त्यांना. अस्मिता म्हणते, तुम्ही यामध्ये पडू नका. पुढे जे काय होईल त्याला मी आणि सचिन जबाबदार असू. तुम्ही आमच्या गोष्टीत लक्ष घालू नका. त्यानंतर अर्जुन सायली तिथून निघून जातात. तर रूममध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो, सगळं खोटं बोलतोय हा, पण अस्मिता ताईला का कळत नाही याचा खोटेपणा? सायली पण मला चांगलं आठवतंय की ती मुलगीच होती. जेव्हा मी पकडण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तो पुरुष नव्हता तर मुलगीच होती. पण आता तुम्ही शांत व्हा आणि आज जे काही घडलंय ते उद्या कोणालाच सांगू नका. आता उशीर झालाय, झोपा बरं. त्यानंतर ते दोघंही झोपतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला उठायला उशीर झालेला असतो. ती पटकन आवरून खाली येते. त्यावेळेला पूर्णाची सगळी तयारी झालेली असते. अंगणामध्ये सडा रांगोळी पण काढलेली असते. सायली म्हणते, पूर्ण आजी सॉरी कारण मला आज उठायला खूप उशीर झाला. सगळी यांची चुकी. यांना बोलली होती मी गजर लावा, यांनी लावलाच नाही. तर पूर्ण आजी म्हणतात, म्हणजे तू आत्ता खाली येते? तेव्हा सायली हो म्हणते. तर कल्पना काकू म्हणतात, अगं मग इथे पूर्णाची तयारी कोणी केली आहे? अंगणामध्ये सडा पण मारलेला आहे, रांगोळी काढलेली आहे. सायली म्हणते, विमलताईंनी काढली असेल. पूर्णाची तयारी पण त्यांनीच केली असेल. त्यानंतर तिथे विमल येते. विमलला विचारलं जातं की पूर्णाची तयारी तू केली का? तेव्हा ती पण नाही म्हणते. तिथे रविराज काका आणि प्रतिमा आत्या पण आलेल्या असतात. प्रतिमा आत्यांना थोडं गरगरल्यासारखं होतं. त्या पटकन खुर्चीवर बसतात आणि पाणी प्यायला घेतात. तर मनातच विचार करतात, सध्या मला असं का होतंय? थोडं जरी चालण्यात आलं तरी पण दम लागतोय. त्याबद्दल त्या कोणालाच काही सांगत नाही. तर तिथे अश्विन येतो आणि तो तन्वी आवाज देतो. तन्वीला बघितलं का कोणी? सकाळपासून ती रूममध्ये नाही आहे. त्याच वेळेला तन्वी बाहेरून येते आणि हातामध्ये पूजेचं ताट असतं तिच्या. अगदी सोज्वळ सुनेचं नाटक चालू होतं तिचं. खरंच प्रेक्षकांनो, ॲक्टिंग करायला प्रियाचा हात कोणीच धरू शकत नाही, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. असो. अरे अश्विन, मी इकडे आहे. तुळशीची पूजा करत होते ना? आणि हो सायली, एक दिवस उशीर झाला उठायला तर काय हरकत आहे? म्हणून मी पूर्णाची पण तयारी केली आहे आणि बाहेर सडा रांगोळी पण झाली आहे काढून. हे ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, सूर्य आज पश्चिमेकडनं उगवला आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा असं काही नाही आहे. तन्वी नेहमीच प्रयत्न करते तुमच्या सर्वांसाठी काहीतरी करण्याचा, पण तिचे एफर्ट्स तुम्हाला दिसतच नाही. तेव्हा तन्वी लगेच म्हणते, अरे असू दे अश्विन, आता मी एवढ्या चुका केल्याच आहे आणि आपलेच माणसे बोलले तर काय हरकत आहे? माझ्यावर विश्वास ठेवायला अजून त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. पूर्ण आजी, नैवेद्यासाठी पुरणपोळ्या मी करू आज? पूर्ण आजी नाही म्हणतात. नैवेद्याच्या पुरणपोळ्या सायलीच करेल. तेव्हा सायली म्हणते, पूर्ण आजी, नैवेद्य बनवण्यासाठी कोणाला नाही म्हटलं पाहिजे, तर आज नैवेद्याची पुरणपोळी तन्वीलाच करायला देऊया. नंतर पूर्ण आजी तिला करण्याची परमिशन देतात. पण हो सायली, तू पण कर. माझा विश्वास नाही आहे नैवेद्याची पोळी एकतरी नीट होईल म्हणून. तर सायली पण हो म्हणते. प्रियाचा खोटेपणा पूर्ण आजींच्या लक्षात येतो. तेव्हा ते ठरवतात हिला काहीतरी वेगळं काम दिलं पाहिजे. त्यानंतर ते शेण आणून गौऱ्या थापण्याचं काम तिला सांगतात. तेव्हा रविराज काका म्हणतात, तिचं तोंड बघून वाटत तर नाही आहे तर ती हे काम करू शकेल. तर सायली म्हणते, जमेल ना प्रिया तुला हे काम? तर प्रिया मनात विचार करते, शेण घ्यायच्या निमित्तानं बाहेर पडली तर नागराजसाठी जो वकील तयार झाला आहे त्याच्याबरोबर तरी बोलता येईल. त्या कामाला ती तयार होते. पोहे तयार झालेले असतात. तर सायली म्हणते, मी नाश्ता रूममध्ये त्यांना आणि चैतन्य भाऊजींना देऊन येते. त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्यामध्ये साक्षीबद्दल विषय चालू असतो. अर्जुन म्हणतो, मला खूप गिल्टी वाटते रे. त्याच वेळेला तिथे सायली आलेली असते.
आणि ती विचारते कशाबद्दल गिल्टी फील होतं आहे तुम्हाला. तर अर्जुनकडे तर बोलायला काही नसतंच. तर तो थोडा वेळ थांबतो आणि म्हणतो, अगं तुला सकाळी उठवायला उशीर झाला ना माझ्यामुळे, गजर लावला नाही म्हणून मला गिल्टी वाटते. तेव्हा चैतन्य पण म्हणतो, हो हेच बोलत होता तो, केसबद्दल बोलत नव्हता. सायली दोघांना पण नाश्ता देते आणि तेथून निघून जाते. तर दुसरीकडे सचिनला साक्षीचा फोन आलेला असतो. म्हणतो, मी इकडची सगळी कामं आटपतो आणि तुला भेटायला येतो. तेव्हा साक्षी म्हणते, नक्की भेटायला येशील ना. तो हो म्हणतो. तेव्हा साक्षी लोकेशन पाठवते. ते लोकेशन पाठवलं आहे त्या लोकेशनवर तू ये. त्यानंतर तू फोन ठेवून देतो. त्याच वेळेला तिथे अस्मिता येते नाश्ता घेऊन दोघांसाठी. आज पण मी नाश्ता रूममध्येच आणला आहे, पण हे मला आवडत नाही हां सचिन. तू किती दिवस स्वतःला असं कोंडून घेणार आहे. आणि आज होळी ना, तर तू बाहेर येशील ना. तो आधी नाही म्हणतो. तो तयार होतो. तुला जर खुशी मिळणार असेल ना तर मी येईल आणि सगळ्यांची बोलणे पण ऐकेल. तर अस्मिता खुश होते. तो मनात विचार करत असतो, सॅमला भेटायला जायचं आहे तर अस्मिताला आता काय बोलू, काय निमित्त करून मी जाऊ बाहेर. त्यानंतर तो अस्मिताला खोटं बोलतो, मला होळीसाठी तुला एक गिफ्ट द्यायचं आहे, चॉईसने एक ड्रेस आणायचा तुझ्यासाठी. पटकन जातो आणि ड्रेस घेऊन येतो. लगेच त्याचं नाटक सुरू होतो. मी बोललो होतो तुझ्यासाठी ड्रेस आणतो, पण तुला तर माझी परिस्थिती माहिती आहे ना, माझ्याकडे सध्या पैसे नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, तू टेन्शन घेऊ नको. त्यानंतर ती कार्ड देते, तुला हवे तेवढे पैसे काढ यातनं. नंतर त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगून जाते की अस्मिताला बरोबर त्याने गंडवलं आहे. तिला थँक्स म्हणून तिथून निघून जातो. तर दुसरीकडे रविराज काका आणि प्रताप काका त्यांना कल्पना काकूंनी काही सामान आणायला लावलेलं असतं, ते त्यांनी आणलेलं असतं आणि प्रतिमा आत्या ते चेक करून बघतात. त्याच वेळेला त्यांना गरगरल्यासारखं होतं, तर तिथेच त्या खुर्चीवर बसून घेतात. सगळे पटकन त्यांच्याकडे धावत येतात. सायली पाणी देते. प्रताप काका पटकन अश्विनला बोलवतात. तर अश्विन चेक केल्यानंतर म्हणतो, असं सिरियस काही नाही आहे, तर आपण उद्या सगळी बॉडी चेकअप करून घेऊ, ब्लड चेक करावं लागेल महत्त्वाचं. रविराज काका म्हणतात, आजच करून घेऊ ना. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, आज नको, होळी आहे ना आज, आपण उद्या करूया. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की होळीच्या पूजेसाठी सगळे जमलेले असतात. होळी पेटवलेली असते, त्यातलं एक लाकूड प्रतिमा आत्यांच्या अंगावर पडणार. त्याच वेळेला सायली ते लाकूड बाजूला ढकलते. दुसरीकडे प्रतिमा आत्यांना ॲडमिट केलेलं असतं आणि अश्विन सांगतो की हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं आहे प्रतिमा आत्याचं. रविराज काका म्हणतात, तन्वी देईल प्रतिमाला ब्लड, कारण तिचं पण ब्लड ओ निगेटिव्हच आहे. तर हे बोलणं प्रिया ऐकत असते. तिथून ती लगेच गायब होते आणि फोन पण स्विच ऑफ करते. अश्विन फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण फोन काही लागत नाही. त्यानंतर सायलीचं ब्लड चेक केलं जातं, तर तिचं पण ब्लड ओ निगेटिव्हच असतं. तर ती प्रतिमा आत्यांना ब्लड देते. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.